वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सर्व? अपेक्षा करते खूप मस्त आणि मजेत असाल. तर आज मी तुमच्यासोबत ना एक व्हिडिओ शेअर करणार आहे, जो की वट सावित्री पौर्णिमा स्पेशल एक मेकअप लुकचा व्हिडिओ आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. तर ही आहे माझी बेअर स्किन, म्हणजे याच्यावरती मी काही नाही, फक्त फेस वॉश करून इथे बसलेले आहे. आणि तुम्ही बघू शकतात माझे जे डार्क सर्कल्स आहे हे खूप जास्त प्रॉमिनंट आहे आणि थोडंसं इथेच पिगमेंटेशन आहे. अदरवाईज बाकीचं माझ्या त्वचेवरती कोणतंच असं प्रॉब्लेम वगैरे नाही. त्यामुळे ना मला खूप जास्त बेसवर येणं काम करण्याची गरज पडणार नाही. फक्त हे आहेत ना, हे मला थोडेसे मेंटेन करून घ्यावं लागेल. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. पण सगळ्यात आधी आपल्याला ना आपला मेकअप छान असा लॉंग लास्टिंग टिकावा, यासाठी ना एक महत्त्वाची स्टेप करायची असते, ती म्हणजे स्किन केअर. जर स्किन केअर तुम्ही केलेलं नसेल ना, सपोज तुमची त्वचा ड्राय आहे आणि तुम्ही स्किन प्रेप केलं नसेल, तर त्यानंतर ना आपली त्वचा खूप जास्त केकी आणि पॅची पडते. असे लगेच दिसून येतं की खूपच विचित्र असा मेकअप केलाय. त्यामुळे ना शक्य असेल ना तर मेकअप करण्याच्या आधी ना स्किन केअर हा करूनच घ्यायचा आहे. तर मी तुम्हाला माझा अगदी बेसिक स्किन केअर दाखवत आहे. आणि हा व्हिडिओ मी रात्रीच्या टाइमला शूट करते, त्यामुळे ना इथे मी सनस्क्रीन वापरलेलं नाही. नाहीतर तुम्हाला दिवसा शूट करायचं असेल, दिवसा हा व्हिडिओ म्हणजे हा लुक क्रिएट करायचा असेल ना, तर तुम्हाला सनस्क्रीन कंपल्सरी असेल. तर इथे मी फक्त आहे ना एक मॉइश्चरायझर लावून घेणार आहे. हा की पॉन्ड्सचा मॉइश्चरायझर आहे. आणि हो, महत्वाचं म्हणजे हे कोणतेही ब्रँड प्रमोशन कोलॅबोरेशन काही नाही. हे सगळे प्रोडक्ट मी माझ्या स्वतःच्या पैशाने खरेदी केलेले आणि खूप बजेट फ्रेंडली आहे, म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर माझी त्वचा ऑइली आहे आणि हे जेल बेस मॉइश्चरायझर माझ्या त्वचेला खूप छान सूट होतो, त्यामुळे मी हा अप्लाय करणार आहे. तर इथे मी मॉइश्चरायझर छान असं अप्लाय करून घेतलेलं आहे. आणि मॉइश्चरायझर लावल्यानंतर आपल्याला अजून एक स्टेप करून घ्यायची, ती म्हणजे आपल्याला ना लिप बाम सुद्धा इथे लावून घ्यायचा आहे. तर इथे मी ना हायफनचा हा टिंटेड लिप बाम वापरणार आहे. खूप जास्त टिंटेड नाही, अगदी हलकसं लावून घ्यायचं, जेणेकरून ज्यावेळेस आपण यावरती लिपस्टिक वगैरे लावू ना, ती अगदी छान अशी बसेल. नाहीतर मग आपण ड्राय ओठांवरती लिपस्टिक बसवायला गेली तर ती खूप जास्त केकी आणि पॅची सुद्धा दिसते. म्हणून ज्यावेळेस पण मेकअप करायचं असेल त्यावेळेस सर्वात आधी मॉइश्चरायझर आणि लिप बाम नक्कीच लावून घ्या. तर इथं 5 मिनिटं झालेली आहे. मॉइश्चरायझर व्यवस्थित ऍब्झॉर्ब झालेला आहे. मला अजिबात असं त्वचेवरती चिपचिप वगैरे काहीही वाटत नाहीये. आता आपण मेकअपला सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी मेकअप आपल्याला लॉंग लास्टिंग टिकवायचं असेल आणि आपली त्वचा सुद्धा प्रोटेक्टेड ठेवायची असेल, तर आपल्याला ना प्रायमर पासून सुरुवात करावी लागते. मी हा इनसाइट कॉस्मेटिक्सचा प्रायमर वापरत आहे, हा असा. आणि हा प्रायमर आहे ना खूप बजेट फ्रेंडली आहे आणि क्वांटिटी पण सफिशियंट येते. मी हा मागच्या 1 वर्षापासून वापरत आहे आणि रिझल्टही याच्याने खूप छान येतात आणि बजेटमध्ये सुद्धा आहे. जर तुम्ही बजेट फ्रेंडली एखादं काय म्हणतात प्रायमर जर सर्च करत असाल ना, तर हा प्रायमर एकदम छान आहे. आता प्रायमर लावताना सुद्धा आपल्याला खूप जास्त प्रायमर लावायचं नाही, अगदी थोडंसं प्रायमर आपल्याला हातावरती घ्यायचंय काही अशा प्रकारे. तुम्ही बघू शकता अगदी छोटासा अमाऊंट आहे. आय थिंक एक छोटासा वाटाण्याच्या साईजचा हा मी घेतलेला आहे. आता हा आपल्याला ना आपल्या टी झोन वरती अप्लाय करून घ्यायचंय. टी झोन काय, जिथे आपल्याला सगळ्यात जास्त स्वेटिंग होते. आता हा जो आहे ना, हा आपला टी झोन आहे आणि सगळ्यात जास्त आपल्याला इथेच अशी स्वेटिंग वगैरे होत असते. मला खूप जास्त स्वेटिंग होते, त्यामुळे मला प्रायमर हा कंपल्सरी लावावाच लागतो. आणि तसंही उन्हाळा चालू आहे, त्यामुळे प्रायमर कंपल्सरी आहे. तर आता हे ना मला जिथं खूप जास्त घाम येतो तिथे मी लावून घेणार आहे. तर प्रायमर वगैरे अप्लाय झाल्यानंतर ना माझे तुम्ही बघू शकता इथे खूप जास्त डार्क सर्कल्स वगैरे आहे. ऑब्विसली रात्री खूप जास्त मी घुबडासारखी जागत असते, त्यामुळे ही अशी झालेले आहेत. तर यासाठी ना मी इनसाइट कॉस्मेटिक्सची ही अशी कलर करेक्टर वापरत आहे. हा कलर करेक्टर हे बघा अशा प्रकारचा हा ऑरेंज कलर करेक्टर आहे. यामुळे ना माझे जेवढे काही डार्क सर्कल्स वगैरे आहे ते माझे अगदी इझिली निघून जातात. आणि तुम्ही बघू शकता दुसरं कोणतंही माझ्या स्किनवरती प्रॉब्लेम्स नाहीये. त्यामुळे मला हा एक प्रायमर आहे ना, म्हणजे हा एक कन्सिलर अगदी सफिशियंट आहे. हा आपल्याला काय करायचंय, हातावर घ्यायचा आहे काही अशा प्रकारे आणि हा आपल्याला इथे ठेवायचा आहे थोडासा असा. यामुळे काय होईल, एक्स्ट्राचं जे प्रोडक्ट आहे ते खालीच राहील आणि आपली जे अंडर आईज आहे ती खूप जास्त अशी केकी किंवा पॅची होणार नाही. आणि इथं टॅप केल्यानंतर ना आपल्याला जे काही अगदी लिटिल अमाऊंट मध्ये याच्यावरती उरलेलं असेल हे आपल्याला इथे लावून घ्यायचंय. तर इथं तर माझं झालंय आणि इथं पण मला थोडंसं पिगमेंटेशन आहे, खूप जास्त नाही पण हलकं. त्यामुळे इथलाच प्रोडक्ट उचलून मी इथं थोडंसं कव्हर करून घेईन. तर इथं मी ना माझे अंडर आईज वरती ऑरेंज करेक्टर लावून घेतलेलं आहे. आता आपल्याला कन्सील करायचं आहे, जेणेकरून आपले जे डोळे आहे ते छान असे दिसायला पाहिजे, पॉप आउट झाले पाहिजे. तर त्यासाठी ना मी हे स्वीस ब्युटीचं कन्सिलर वापरत आहे हे. आणि हे खूप जास्त बजेट फ्रेंडली आहे, कव्हरेज पण खूप छान आहे आणि महत्वाचं म्हणजे महाग नाही. त्यामुळे ना तुम्ही जर एखादं कन्सिलर घेण्याच्या विचारात असेल तर हा कन्सिलर तुम्ही नक्कीच कन्सिडर करू शकता. तर हा कन्सिलर अगदी आपल्याला थोडंसं घ्यायचं आहे आणि जिथं जिथं
इथे आणि इथे आणि इथे जिथे जिथे आपण हे ऑरेंज करेक्टर लावले तिथे सगळ्या ठिकाणी आपल्याला हे लावून घ्यायचंय. अगदी अगदी म्हणजे कमीत कमी लावायचं आहे, जेणेकरून आपली अंडर आईज किंवा जे काही आहे ना मेकअप तो म्हणजे केकी दिसायला नको म्हणून अगदी थोड्या अमाऊंट मध्ये आपल्याला हे लावून घ्यायचंय. काही अशा प्रकारे आता हे लावून घेतलंय. आता याला आपल्याला ब्लेंड करायचं. ब्लेंड करण्यासाठी ना तर इथे मी हा ब्रश वापरते. हा तर या ब्रशनेच मी याला ब्लेंड करून घेणार आहे. तुम्ही हवं असेल ना तर ब्युटी ब्लेंडर सुद्धा वापरू शकता, डिपेंडिंग ऑन यू. तर बघू शकता ब्लेंड झाल्यानंतर हे किती छान दिसतात. वाटत सुद्धा नाही की मला एवढे जास्त अमाऊंट मध्ये डार्क सर्कल होते. आणि फक्त एवढे की ब्लेंडिंग आपल्याला छान ठेवायची आहे. ब्लेंडिंग जितकी चांगली असेल तितकाच आपला मेकअप फ्लॉलेस दिसेल, नाहीतर मग ऑब्विसली केकी आणि पाची दिसणारच आहे. तर इथे तुम्ही बघू शकतात माझे जे अंडर आईज आहे ते व्यवस्थित कव्हर झालेले आहे. आता पुढच्या प्रोसेस कडे बघा, ते म्हणजे फाउंडेशन. आता तुम्ही बीबी क्रीम सुद्धा वापरू शकता किंवा फाउंडेशन सुद्धा वापरू शकतात. तर इथे मी ना 2 फाउंडेशन वापरत आहे, म्हणजे एकाच कंपनीचे 2 फाउंडेशन आहेत, शेड्स वेगवेगळे आहेत फक्त. तर इथे मी फिटमीचे हे फाउंडेशन वापरत आहे. हे बजेट फ्रेंडली आणि कव्हरेज पण छान आहे आणि हे मॅट फिनिश मधून आहे, जे की माझ्या ऑइली त्वचेसाठी अगदी परफेक्ट आहे. हे मी वापरत आहे इन द शेड 220 अँड इन द शेड 310. तर हे दोन्ही शेड आहे ना माझे एक्झॅक्ट नाहीये. माझे त्वचावरती हे जर मी एकच जर अप्लाय केलं ना तर ते थोडेसे ग्रेइश पडतात आणि दिसून येतं लगेच की विचित्रच कोणतं तरी फाउंडेशन लावलेलं आहे. त्यामुळे मग मी काय करते, हे दोघींचं कॉम्बिनेशन वापरते आणि त्यामुळे माझा अगदी परफेक्ट जो शेड आहे तो मला मिळून जातो. त्यामुळे मग मी हे दोन्ही शेड अगदी थोडे थोडे करून वापरते. तर इथं मी फिटमी कंपनीचे हे वापरते. बघू शकतात हा अगदी रनी कन्सिस्टन्सी मध्ये आहे. हे छान असं मिक्स करून घेऊया. बघू शकतात असं आणि डॉट डॉट करून मी सगळीकडे लावणार आहे. मी याच पद्धतीने फाउंडेशन लावत आहे. यामुळे काय होतं माहिती का, म्हणजे व्यवस्थित फाउंडेशन ब्लेंड होतं. आणि आता सध्या उन्हाळा चालू आहे आणि हे खूप रनी फाउंडेशन आहे, त्यामुळे हे वाळून सुद्धा जातं. मग यासाठी काय करते तुम्हाला पुढे सांगतेच मी. आता हे जर आपण असंच ब्लेंड करायला गेलं ना तर इझिली ब्लेंड होणार नाही आणि पॅच पडतील. मग हे व्यवस्थित ब्लेंड व्हावे आणि मेकअप पण लॉंग लास्टिंग राहावं यासाठी काय करायचं, आपल्याला फिक्सर घ्यायचं आहे, मेकअप फिक्सर. तर हे मी रेनेचं वापरत आहे. त्याची कंडिशन वरून तुम्हाला माहित झालं असेल की मी हे किती जास्त वापरलंय. आणि हे आपल्याला थोड्याशा अंतरावरून आहे ना मारून घ्यायचंय. काही अशा प्रकारे. यामुळे काय होतं, आपलं जे फाउंडेशन आहे ना ते थोडंसं ओलं होतं, अजिबात पॅच वगैरे राहत नाही. आणि आता आपल्याला करायची ब्लेंडिंग. तर इथे मी ना हा ब्रश वापरते. हा पावडर ब्रश आहे पण याच्याने फाउंडेशन खूप छान ब्लेंड होतं, म्हणून मी हेच वापरत आहे. सगळ्यात आधी आपल्याला ब्लेंड करून घ्यायचंय आणि ड्रॅग करायचं नाही, हलक्या हाताने ब्लेंड करून घ्यायचंय. सुरुवात करूया. आता आपल्याला ना फाउंडेशन लावल्यानंतर कमीत कमी 1-2 मिनिटं वाट बघायची आहे, जेणेकरून आपला जो फाउंडेशन आहे तो त्वचेला छान असा चिपकून राहील. यामुळे काय होतं, आपला जो मेकअप आहे ना, जो बेस आहे ना, तो छान असा फ्लॉलेस दिसतो. म्हणून थोड्या वेळ तरी आपण 10 मिनिटं 10 मिनिटं झालेली आहे. फाउंडेशन व्यवस्थित असं सेट झालेलं आहे. आता आपल्याला यावरती थोडेसे कलर्स ऍड करायचे आहे. तर इथे मी ना सगळ्यात आधी ब्लश वापरणार आहे. तर हे पण इनसाइड कॉस्मेटिक्सचं ब्लश आहे इन द शेड सॉफ्ट साल्मन. आणि हा शेड पण आहे ना खूप छान आहे आणि इनसाइड कॉस्मेटिक्सचे प्रोडक्ट आहे, त्यामुळे हे खरंच खूप सुंदर आहे आणि बजेट फ्रेंडली सुद्धा आहे. तर याला सुद्धा आपल्याला काय करायचंय, अगदी थोडंसं टॅप करायचं याच्यावरती आणि एक्स्ट्रा प्रोडक्ट असेल ते आपल्याला इथे ड्रॉप करून घ्यायचे, जेणेकरून जास्त प्रोडक्ट आपल्या त्वचेवरती जाणार नाही. आता हा उचलायचा आणि इथून वरती आपल्याला न्यायचा आहे. माझा फेस थोडासा चवी आहे त्यामुळे मी असं शेप म्हणजे सी शेप मध्ये हा काय म्हणतात ब्लश लावून घेणार आहे. तुमच्याकडे ब्लश नसेल ना तर मग तुम्ही जे काही लिपस्टिक वगैरे असतात ना तर ती सुद्धा वापरू शकता. त्याच्याने सुद्धा खूप छान असा इफेक्ट येतो, म्हणजे ब्लशचंच काम करतं लिपस्टिक सुद्धा. त्यामुळे तुम्ही तो सुद्धा ऑप्शन बघू शकता. तर इथे मी ब्लश लावून घेतलेला आहे, बघू शकता. ब्लश झालं. आता आपल्याला लावायचंय हायलायटर. तर इथे मी इनसाइड कॉस्मेटिक्सचं हायलायटर वापरत आहे. एक्स्ट्राचं टॅप करायचंय आणि जे उरेल ते इथलं जे वन आहे ना इथे आपल्याला असं डॅब डॅब करून अप्लाय करून घ्यायचे. तर तुमच्याकडे जे हायलायटर ब्रश असेल तर तुम्ही त्याचा इझिली अप्लाय करू शकता त्याच्याने. तर माझ्याकडे ते नाहीये, त्यामुळे मग मी अशा पद्धतीनेच काम चालून घेत असते. तर बेस तर इथं आपला तयार झालेला आहे. आता हा आपल्याला लॉंग लास्टिंग राहावा आणि टिकावा यासाठी आपल्याला हा लॉक करून घ्यायचा आहे. तर त्यासाठी इथे मी ना एक कॉम्पॅक्ट पावडर वापरत आहे. हा फिटमीचा कॉम्पॅक्ट पावडर आहे. या ठिकाणी तुम्ही लूज पावडर किंवा बनाना पावडर सुद्धा असते ती सुद्धा वापरू शकतात, पण मी हे खूप जास्त वापरत आहे बऱ्याच दिवसापासून आणि याने हे छान रिझल्ट येतो म्हणून मी हीच वापरत आहे. तर ही मी
अशा पद्धतीने याच ब्रशने घेणार आहे. असं पद्धतीने हे असं घ्यायचं, एक्स्ट्रा डस्ट ऑफ करायचा आणि जे आहे सुरुवातीपासून इथून करायचं, कारण की आपण सगळ्यात इथूनच सुरुवात केलेली आहे. याने आपला जो मेकअप आहे तो लॉक करायचा. मी हे सील करून घेतलंय, पण अजून जास्त लॉंग लास्टिंग टिकावं यासाठी ना आपल्याला मेकअप फिक्सर यावरती अप्लाय करायचं आणि कम्प्लिटली ड्राय होऊन द्यायचे. यामुळे काय होतं, आपला जो मेकअप आहे तो लॉंग लास्टिंग राहतो आणि इझिली मेल्ट होत नाही. तर इथे मी ना रेनेचाच आहे ना मेकअप फिक्सर यूज करत आहे हेच, आणि हेच आपल्याला आहे ना लावून आपल्या फेसवरती अप्लाय करून घ्यायचं आहे. काही अशा प्रकारे थोडंसं अंतर ठेवायचं, नाहीतर मग एकाच ठिकाणी खूप जास्त प्रोडक्ट पडतो आणि मग तिथला एरिया आहे ना वॉश ऑफ होऊन जातो. त्यामुळे थोडंसं अंतर ठेवायचं, जेणेकरून सगळ्या फेसवरती इक्वली डिस्ट्रीब्यूट होईल. काही अशा प्रकारे तर सगळ्या फेसवरती मी जो हे आहे ना मेकअप फिक्सर अप्लाय करून घेतलाय. आता हा आपल्याला कम्प्लिटली ड्राय होऊ द्यायचा आहे, तोपर्यंत आपल्याला काहीही करायचं नाही. आता इथं माझा जो बेस आहे तो एकदम सेट झालेला आहे. आता महत्वाचं म्हणजे ना, बऱ्याच वेळा असं होतं आपण पावडर लावल्यानंतर सुद्धा क्रीमचे जे क्रीम बेस प्रोडक्ट असतात ना, जसे की ब्लशर झाले क्रीम बेस मधले, ते आपण अप्लाय करतो. त्यामुळे काय होतं, आपला जो मेकअप आहे ना तो खूप जास्त केकी होतो. त्यामुळे ना एकदाच पावडर लावून घ्यायची आणि त्यानंतर जेवढेही प्रोडक्ट वापरायचे आहे ते सगळे पावडर बेस आपल्याला वापरायचे आहे. आता मी पावडर वगैरे अप्लाय करून घेतलंय. आता यावरती आपण कोणताही जो काही क्रीम बेस फाउंडेशन आहे, क्रीम बेस ब्लशर आहे, हे आपल्याला अप्लाय करायचं नाही. यावरती आपण फक्त पावडर फिनिश मधले पावडर बेस वापरणार आहोत. तर आय मेकअप मध्ये ना मी स्मोकी आईज ट्राय करणार आहे आणि मला ते खूप जास्त आवडतात, म्हणून मी स्मोकी आईज फ्रिक्वेंटली कोणत्याही व्हिडिओवरती, म्हणजे मला जर मेकअप करायचा असेल तर मी स्मोकी आईवर जास्त प्रिफर करते. तर मी आज ते तुमच्यासोबत शेअर करते. अगदी 2 ते 3 आपल्याला आय शॅडोज वापरायचे आहे आणि आपला छान असा स्मोकी आय सुद्धा क्रिएट होऊन जातो. चला, तर सगळ्यात आधी ना आपल्याला ना काजळ लागणार आहे. तर इथे मी ना शुगर पॉपचं हे काजळ घेतलेलं आहे. हे खूप छान आहे, पिगमेंटेड सुद्धा आहे. तर दोन्हीकडून मी काजळ लावून घेतलंय काही अशा पद्धतीने. आता हे आपल्याला ब्लेंड करायचंय. मी इथे हा ब्रश वापरते, याच्यानेच मी ब्रश ब्लेंड करून घेणार आहे. तर काजळ मी इथे छान असं ब्लेंड करून घेतलेलं आहे अशा पद्धतीने. आता आपल्याला आहे ना यामध्ये थोडेसे आय शॅडोज ऍड करायचे. मी हा ब्रश यूज करते, हा असा. आणि आता या पॅलेट मधनं जेवढा सगळ्यात डार्कर शेड आहे, म्हणजे जेवढा फेंट शेड आहे तो आपल्याला आपल्या क्रीज वरती अप्लाय करायचा आहे. तर इथे मी ना सगळ्यात फेंट जो शेड आहे हाच आहे. हा थोडासा उचलणार, टॅप करणार आणि क्रीज वरती अप्लाय करायचं, म्हणजे ट्रान्झिशन इफेक्ट आपल्याला क्रिएट करायची. तर करायचे काय, इथे घ्यायचे, अप्लाय करायचे. अप्लाय झालंय. आता आपल्याला ना एक डार्कर शेड घ्यायचा आहे आणि तो इथे आपल्याला अप्लाय करायचा आहे. तर डार्कर शेड मध्ये इथे ना, तर हा जो शेड आहे ना डार्कर, हा मी इथे अप्लाय करणार आहे. इथे उचलायचा, अगदी हलक्या हाताने. हा आपली जी आउटर लाईन आहे, सॉरी इथे आपल्याला टॅप करायचंय आणि आतमधच्या साईड मध्ये याला ब्लेंड करायचंय काही अशा पद्धतीने. हे झालंय. आता आपल्याला काय करायचंय, तुम्हाला हवं असेल ना तर तुम्ही शिमर सुद्धा उचलू शकतात. मी इथं हा शिमर शेड अप्लाय करणार आहे, बोटानेच अप्लाय करेल. अगदी हलकसं घ्यायचंय आणि इथून इथपर्यंत मिड वॉल पर्यंत आपल्याला ते घेऊन जायचंय. तर काही अशा पद्धतीने. आता सध्या मी हे फक्त अप्लाय केलंय. आपल्याला ब्लेंडिंग थोडी पुढे करायची केलंय मी. आता आपल्याला हे ब्लेंड करून घ्यायचंय काही अशा पद्धतीने. आता आपण आयब्रोज फिल करून घेऊया. तर आयब्रोज फिल करण्यासाठी ना मी इथं आय शॅडो पॅलेटच वापरत आहे. तर इथे हा शेड जो आहे ना ग्रे कलरचा, हा मी माझ्या आय शॅडो साठी वापरणार आहे. तर हा आहे ना, मी हा ब्रश वापरणार आहे आय शॅडो फिल करण्यासाठी. थोडंसं टॅप करायचं, एक्स्ट्राचं काढून घ्यायचंय आणि हा आपल्याला अप्लाय करून घ्यायचा आहे. आता सगळ्यात शेवटी मी इथं काजळ अप्लाय करून घेणार आहे. तर इथं मी हे शुगर पॉपचंच काजळ वापरणार आहे. तर काजळ इथं मी अप्लाय करून घेतलंय, बघू शकता तुम्ही. आता मस्कारा अप्लाय करायचा, जेणेकरून आपली जी आईज आहे ती अजून सुंदर दिसते. तुम्ही हवं असेल तर आयलायनर सुद्धा वापरू शकतात, पण आयलायनर मी नाही वापरणार आहे. तर सिंपलचा. तर इथं मी ना कलोसल काजलचं हे कलोसल ब्रँडचा हा मस्कारा वापरत आहे. हा मी बऱ्याच दिवसापासून वापरते आणि भरपूर छान आहे, त्यामुळे मी हाच वापरणार.
आता वॉटर लाईन ना थोडंसं मला कमी वाटतंय, तर त्यासाठी ना हा जो शेड आहे हा मी घेणार आणि इथे लावणार आहे, इथे थोडासा आणि थोडासा खाली. तर मेकअप इथं माझा ऑलमोस्ट डन झालेला आहे. आता मी जे काही साडी आहे ती वेअर करते, ज्वेलरी आणि सोबतच जी काही हेअरस्टाईल होती, आणि त्यासोबत तुम्हाला माझा फायनल लुक मी तुमच्यासोबत शेअर करते. तर हे आहे माझा फायनल लुक, तुम्ही बघू शकतात. मी हेअरस्टाईल खूप जास्त अशी मेसी वगैरे काहीच केलेलं नाही, अगदी सिंपल आहे. मागे हे लावून घेतलंय, पिना लावून घेतलंय आणि अशी सिंपलशी ठेवलेली आहे. ज्वेलरीमध्ये हे पर्ल ज्वेलरी मी वेअर केलेली आहे याच्यासोबत, कारण की साडी माझी खूप जास्त हेवी आहे, मेकअप पण बऱ्यापैकी हेवी आहे, त्यामुळे जमेल तितकं सिंपल असं ज्वेलरीचं मी कॉम्बिनेशन ठेवलेलं आहे आणि हा मेकअप लुक मी कम्प्लीट केलेला आहे. आणि सोबतच एक नथ सुद्धा वेअर केली, कारण की वटसावित्री पौर्णिमा आहे, मराठी सण आहे, त्यामुळे मग नथ ही कंपल्सरी असते, महत्त्वाचे दागिने. सो हा आहे माझा फायनल लुक. कसा वाटला आजचा लुक आणि मेकअप ट्युटोरियल मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. भेटूयात अजून एका इंटरेस्टिंग व्हिडिओसह. तोपर्यंत बाय बाय.